नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपण बरेचसे जे काही गट करून सध्या ॲनालिसिस व्हिडिओ बनवण्यात आले, त्याच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षक भरती 2025-26चे जे काही 100 प्रेफरन्स सध्या बघा द्यायचे, तर ते देण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं या ठिकाणी जवळपास 120 मार्कापासून 160 मार्कापर्यंत ज्या उमेदवारांचं बघा या ठिकाणी मार्क आहे, तर असे ऑल प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार सध्या बघा येणार आहे. कारण महत्त्वाचे या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जी काही कट ऑफ असेल किंवा जी काही सध्या बघा बऱ्याचशा प्रवर्गाचे जे काही सेफ स्कोर असेल, तर त्या ह्याच मार्कामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके ह्या ठिकाणी किती उमेदवार असणार आहे, त्याच्यामध्ये जे काही 100 प्रेफरन्स बघा द्यायचे, तर ते 100 प्रेफरन्स नेमके तुम्हाला जिल्हा परिषदला किती द्यायचे, मनपाला किती, नपाला किती, खाजगी अनुदानितला किती, त्यानुसार देखील आपण ह्या ठिकाणी बघा स्ट्रॅटेजी बघणार आहोत. आणि महत्त्वाचं ह्या ठिकाणी मार्कानुसार नेमकं तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते कसे द्यायचे, तर ते आपण ह्या पद्धतीने जे काही स्लाईड आहे तर त्या स्लाईडच्या माध्यमातून बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन ह्या ठिकाणी आपण करणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून ह्या प्रवर्गामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही प्रवर्गामध्ये असाल आणि तुम्हाला 120 ते 160 दरम्यान जर मार्क असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आपण जो काही सेफ स्कोर आहे त्याच्या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की 2,08,000 जवळपास उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्याच्यापैकी 1,70,000 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बरेचसे या ठिकाणी जे काही गट केलेले आहे मार्कानुसार, तर आजचा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे 120 मार्कापासून तर 160 मार्कापर्यंत हे जे उमेदवार आहे, तर हे उमेदवार नेमके किती आहे, कारण ह्याच्यामध्ये जे काही टॉपचे उमेदवार असणार आहे आणि ह्याच्यातच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही चार्ट दिसतोय तो म्हणजे टेट स्कोरनुसार 120 मार्कापासून 160 मार्कापर्यंत उमेदवारांची आपण ह्या ठिकाणी बघा दोन प्रकारचे गट केलेले. एक गट म्हणजे 121 पासून 140 पर्यंत, दुसरा येतो 141 पासून 160 पर्यंत, बरोबर. आणि ह्या ठिकाणी एकूण उमेदवार सध्या बघा आपण घेतलेले. इथं तुम्ही बघताय ओपन संदर्भात जर तुम्ही विचार केला तर 121 ते 140 दरम्यान 3,058 उमेदवार आहे आणि 141 ते 160 दरम्यान फक्त 695 उमेदवार आहे. म्हणजे तुम्ही ह्या रेंजमध्ये जर बघितले तर ह्या रेंजमध्ये प्रत्येक ह्या ठिकाणी बघा फक्त ओबीसी जर सोडलं तर प्रत्येक प्रवर्गाचे अगदी कमी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे टोटल ओपनचे किती 3,753 उमेदवार सध्या बघा इथं आहे. एससी प्रवर्गाचे किती आहे तर 2,597 उमेदवार आहे. त्याच्यामध्ये 141 ते 160 मध्ये किती आहे फक्त 354 उमेदवार. एसटी प्रवर्गाचे बघा या ठिकाणी 518 उमेदवार जे आहे तर त्यांना 121 ते 140 दरम्यान मार्क आहे आणि फक्त 65 ह्या ठिकाणी उमेदवार जे आहे तर ते 65 उमेदवारांना 141 ते 160 दरम्यान सध्या आपल्याला एसटी प्रवर्गाचे पाहायला मिळतात. म्हणजे टोटल किती 583 उमेदवारांना 120 पासून तर 160 मार्क आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही स्पर्धा असेल तर ती स्पर्धा सध्या बघा कमी असणार आहे आणि उमेदवारांची निवड इथं सर्वात जास्त होणार आहे. विजेचे जर बघितले तर 476 आहे, एनटीबीचे बघितले तर 490, एनटीसीचे बघितले तर या ठिकाणी 1147, एनटीडीचे बघितले तर 731, एसबीसीचे बघितले तर 396, ओबीसीचे बघितले तर 8,406 उमेदवार म्हणजे ओबीसीचे सर्वात जास्त पाहायला मिळतात. एससीबीसीचे जर बघितले तर 3,287 उमेदवार आहे आणि ईडब्ल्यूएसचे 890 उमेदवार. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर ह्याच्यात सर्वात कमी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार आपल्याला एसटी प्रवर्ग आणि जो काही सध्या बघा विजे ए प्रवर्गाचा इथे 476 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जरी उमेदवार बघा ह्या ठिकाणी कमी असतील तरी देखील जे काही महत्वाचे जे काही सध्या कॉम्पिटिशन असणाऱ्या प्रवर्ग जे आहे तर ते प्रवर्ग म्हणजे इथे टोटल जर आपण बघितले जवळपास 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे 19,027. 141 ते 160 दरम्यान किती 3,729. म्हणजे हे जर आपण इथं प्लस जर केले तर टोटल 120 पासून तर 160 पर्यंत 22,756 उमेदवार आपल्याला ह्या परीक्षेमध्ये सध्या पाहायला मिळतात. म्हणजे ज्यांना स्कोर आहे 120 पासून तर 160 पर्यंत असे उमेदवार किती आहे 22,756. म्हणजे तुम्ही एक अंदाज करू शकतात की एकूण जे काही स्पर्धात्मक उमेदवारांचा समूह हा एवढा मोठा सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला
सर्व प्रवर्गानुसार जर विश्लेषण केलं तर सर्वात जास्त उमेदवार कोणत्या प्रवर्गामध्ये आहे आणि सर्वात कमी उमेदवार कोणत्या प्रवर्गामध्ये आहे. तर इथे बघा टोटल किती होतात, 22,756 उमेदवार आपल्याला ह्या गटामध्ये पाहायला मिळतात, म्हणजे 120 ते 160 दरम्यान, बरोबर. तर ओबीसी मध्ये 1 नंबरमध्ये येतो ओबीसी सर्वात जास्त 8,406. ओपनचा 2 नंबर लागतो, नंबर 3,753. एसबीसी 3 नंबरवरती येते 3,287. एससीचे 2,597 4 नंबरवर. 5 नंबरवरती एनटीसीचे उमेदवार आहे 1147. 6 नंबरवर ईडब्ल्यूएसचे 890 उमेदवार. त्यानंतर एनटीडी 7 नंबरवर 700 जवळपास 31. एसटी 8 नंबरवरती येते सर्वात कमी 583. त्यानंतर त्याच्या पुढे एनटीबी येते 490. विजेचे किती 476 आणि 11 नंबरवरती एसबीसीचे 396 उमेदवार. म्हणजे ह्या ठिकाणी आपण उतरता क्रमांक इथं पाहायला मिळतो. म्हणजे सर्वात जास्त ह्या ठिकाणी जी काही प्रवर्ग आहे ओबीसीचा 8,406 आणि ह्या प्रवर्गामध्ये जास्त कॉम्पिटिशन पाहायला मिळणार. त्यानंतर दुसरं कॉम्पिटिशन आपल्याला ओपनमध्ये पाहायला मिळणार 3,753 उमेदवार. आणि सर्वात कमी जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते म्हणजे एसबीसी उमेदवारांमध्ये, म्हणजे 3,096 उमेदवार इथं सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये नेमके जे काही संभाव्य सेफ स्कोर असेल तर तो नेमका किती असणार आहे, तर ह्याच्यामध्ये ज्यांना 160 प्लस गुण आहे तर त्यांची ह्या ठिकाणी अत्यंत मजबूत म्हणजे इथं निवडीची दाट शक्यता सध्या बघा असणार आहे. ह्यांची निवड जी आहे तर ती अग्रक्रमानुसार सध्या होणार आहे, बरोबर. म्हणजे जे काही प्रेफरन्स 1 नंबर 2 नंबर प्रेफरन्सवरतीच यांची निवड होऊन जाणार आहे. 140 ते 159 दरम्यान बघा या ठिकाणी शक्यता चांगली आहे. बहुतांश प्रवर्गामध्ये चांगली संधी बघा ह्या ठिकाणी ह्या गुणांमध्ये मिळणार आहे. प्राधान्य निश्चित करण्यासंदर्भात बघा तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही तुमचे 1 ते 20 प्राधान्यामध्ये इथं नंबर लागू शकतो. 120 ते 139 मध्ये स्पर्धात्मक असणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी द्यावा लागेल, त्यानुसार तुम्हाला संधी अवेलेबल तिथं होणार आहे. पुढच्या हे 100 ते 119 मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला योग्य प्रेफरन्स देणं आवश्यक असणार आहे. म्हणजे प्रेफरन्स अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अंशतः अनुदानित संस्थाचा देखील सध्या विचार करायचा आहे. ज्यांचे मार्क 100 पेक्षा खाली आहे तर इथं स्पर्धा सध्या सर्वात अधिक असणार आहे. इथे विशेष प्रयत्न म्हणजे रणनीती आवश्यक असणार आहे. ज्यांना 100 पेक्षा कमी मार्क असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक सध्या बघा या ठिकाणी संस्थांच्या म्हणजे जे काही अंशतः अनुदानित असेल किंवा संपूर्ण जे काही संस्था असेल संपूर्ण आस्थापनाचा विचार तुम्हाला इथं करावा लागेल. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला की एकूण 2,08,120 उमेदवारांपैकी संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते नेमके किती असणार आहे. कारण आपण ह्या ठिकाणी 120 पासून तर 160 पर्यंतच उमेदवार बघितले, जवळपास 22,000 प्लस उमेदवार पाहायला मिळतात. परंतु ह्याच्या मागे पुढे किती उमेदवार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की जे 101 ते 120 दरम्यान किती आहे 51,450. त्यानंतर ह्या ठिकाणी जवळपास 121 ते 140 मध्ये 19,000 जवळपास, 141 ते 160 मध्ये 3,729, 161 ते 180 दरम्यान 484 आणि 181 प्लस 12 उमेदवार अशी ह्या ठिकाणी बघा संपूर्ण आपल्याला जे काही 2,08,000 मध्ये पाहायला जे काही टॉपचे आहे 100 पेक्षा जास्त तर ते सध्या इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्याच्यात जे काही प्रेफरन्स आहेत तर ते प्रेफरन्स स्ट्रॅटेजी नेमकी कशी असायला पाहिजे, तर ह्या ठिकाणी आपण 100 प्रेफरन्स जे आहे तर ते प्राधान्यक्रमानुसार तुम्ही कसे द्यायचे. त्यांना ह्या ठिकाणी 120 पासून तर 160 मार्क आहे तर त्यांनी प्रेफरन्स बघा कशा पद्धतीने द्यायचे. तर सर्वात आधी जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदची जवळपास त्याच्या रेशो तुम्ही 40 पर्यंत ठेवायचं आहे. खाजगी अनुदानित संस्थेमध्ये सर्वात जास्त वेकेन्सी असतात, मग त्याचे तुम्ही जवळपास या ठिकाणी 30 प्रेफरन्स तरी त्याचे ठेवायचे. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये जवळपास तुम्ही ह्याच्यात 15 तरी प्रेफरन्स सध्या इथं द्यायचे. नगर परिषद असेल नगरपंचायतचे ह्याच्यामध्ये 15 तरी तुम्हाला द्यायचे. असे जवळपास 100 ह्या ठिकाणी प्रेफरन्स तुमचे यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जो काही नंबर आहे सिलेक्शन आहे तर ह्या 40 पैकी मध्ये ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही खाजगी अनुदानित संस्था आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर वेकेन्सी कमी आली असेल तर ह्याच्यातले प्रेफरन्स तुम्ही बघा कमी करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही इथं समजा 20च प्रेफरन्स पण दिले, 30 नाही दिले आणि उरलेले 5 प्लस इथं केले, 5 प्लस इथं केले, म्हणजे जवळपास 20 प्रेफरन्स जर तुम्ही इथं करून दिले, बरोबर, ह्याचे 20 आणि ह्याचे 20, तरी देखील तुमचं जे काही संधी असेल निवडीचे तर ती इथं वाढून जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण परत मार्क वाईज तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे ते देखील स्ट्रॅटेजी इथं दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर आता ह्याच्यामध्ये आपण 3 टप्पे केले.
तर आधी बघा, ज्या उमेदवारांना 140 प्लस गुण आहे, बरोबर, लक्षात घ्या, गुणानुसार जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती महत्त्वाची असणार आहे. ज्या उमेदवारांना 140 प्लस गुण आहे, म्हणजे हे जे उमेदवार आहे तर हे हायेस्ट मधले उमेदवार असणार आहे, म्हणजे ह्यांची निवड जास्तीत जास्त बघा या ठिकाणी होऊ शकते असे उमेदवार असणार आहे. मग त्यांनी काय करायचे, जिल्हा परिषदचे 50 प्रेफरन्स द्यायचे, महानगरपालिकेचे या ठिकाणी 20 प्रेफरन्स द्यायचे, नगर परिषदचे जवळपास या ठिकाणी तुम्हाला 10 प्रेफरन्स आणि अनुदानित संस्थेचे 20 प्रेफरन्स, असे 100 प्रेफरन्स बघा ह्या रेंज मधल्यांनी द्यायचे. म्हणजे तुमचे जास्त गुण आहे तर तुमचं डायरेक्ट जिल्हा परिषदमध्ये कुठेतरी सिलेक्शन होऊ शकतं, म्हणून जिल्हा परिषदचे सर्वात जास्त इथं तुम्हाला दिलेले आहे, बरोबर. आता दुसरा गट जो आहे, ज्या उमेदवारांचं 120 पासून ते 140 गुण आहे, तर अशा उमेदवारांनी प्रेफरन्स कसे द्यायचे, तर इथं बघा, जिल्हा परिषदचे 40, बरोबर, त्यानंतर अनुदानितचे 30, महानगरपालिकेचे 15 आणि नगर परिषदचे 15, असे 100 प्रेफरन्स. याच्यामध्ये तुम्ही अनुदानितचे कमी देखील करू शकतात आणि बाकी महानगरपालिका नगर परिषदचे इथं देऊ शकतात. कारण अनुदानित का घेतलं आपण, कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी सध्या बघा येत असते, आणि ही वेकेन्सी जर आली विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तर त्यांना देखील तुम्ही प्रेफरन्स बघा जास्तीत जास्त दिला पाहिजे, जेणेकरून तुमची निवडीची संधी तिथं वाढू शकते. तिसरा गट काय आहे, तर ज्यांना 100 ते 120 मार्कापर्यंत सध्या बघा गुण आहे, अशा उमेदवारांनी काय करायचंय, जिल्हा परिषदचे जवळपास 30 प्रेफरन्स, अनुदानितचे जवळपास 40 प्रेफरन्स, महानगरपालिकेचे 15 आणि ह्या ठिकाणी नगर परिषदचे 15, असे तुम्ही ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा देऊ शकतात. आता ह्याच्यात तुम्ही अनुदानितचे कमी जास्त करू शकतात. ज्या पद्धतीने समजा महानगरपालिकेमध्ये जास्त वेकेन्सी आली तर महानगरपालिकेचे प्रेफरन्स सध्या वाढवून द्यायचे, बरोबर. नगर परिषदचे जास्त आले तर ह्याच्यामध्ये प्रेफरन्स वाढवून द्यायचे. परंतु मेन जे सध्या आस्थापना असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे जिल्हा परिषद, बरोबर, त्यानंतर महानगरपालिका आणि 3 नंबर अनुदानित संदर्भात. कारण नगर परिषद असेल किंवा महानगरपालिकेचं अगदी कमी वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जिथं जास्त वेकेन्सी तिथं तुम्हाला संधी सध्या बघा असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या देऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला इथं निवड सध्या बघा तुमची कुठेतरी होऊ शकते. तर सध्या ही महत्वाची जी काही प्रेफरन्स संदर्भात बघा या ठिकाणी माहिती होती. याच्यामध्ये जी काही संधी आहे तर ती संधी बघा जास्तीत जास्त उमेदवारांना, हे जे काही 121 पासून तर टॉपचे उमेदवार आहे तर ह्यांना सर्वात जास्त संधी जी आहे तर ती सध्या शिक्षक भरतीमध्ये बघा मिळू शकते. काही प्रवर्गामध्ये जास्तीत जास्त बघा या ठिकाणी कट ऑफ जो आहे तर तो ह्याच रेंजमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळणार, कारण इथे फक्त 12 उमेदवार आहे, 181 प्लस, 160 प्लस 400 जवळपास 84 उमेदवार आहे आणि 141 प्लस 3729 उमेदवार असल्यामुळे इथं जी संधी असेल तर ती सर्वात जास्त बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक महत्वाचा प्रत्येक प्रवर्गाचा बघा या ठिकाणी अनालिसिस व्हिडिओ होता. आता ह्याच्यामध्ये तुमचे प्रवर्गानुसार सध्या समजा तुम्ही एखादा या ठिकाणी NTD प्रवर्गाचे उमेदवार आहात तर ह्या रेंजमध्ये तुम्हाला 731 उमेदवार तुमचे या ठिकाणी बघा 120 प्लस असलेले उमेदवार तुम्हाला पाहायला मिळणार. आता इथं 731 उमेदवार जरी असले परंतु हे उमेदवार वेगवेगळ्या गटासाठी पात्र असणार. एखादा उमेदवार 1 ते 5 साठीच असेल, एखादा फक्त बघा या ठिकाणी 6 ते 8 साठीच असेल, एखादा उमेदवारांचं TET सीटेट क्वालिफाय नसेल तर तो डायरेक्ट 9 आणि 10 साठी पात्र असणार आहे. काही उमेदवार 11-12 साठी पात्र असणार. म्हणजे ह्या ठिकाणी देखील वेगवेगळे सध्या बघा गट पडणार, म्हणजे प्रत्येक गटामध्ये तुम्हाला कमी सध्या तुमच्या कॉम्पिटिशन मधले उमेदवार टॉपचे पाहायला मिळणार. म्हणजे तुमची जी काही निवड आहे तर ती निवड टॉपचे जे काही ड्रीम झोन आहे 1 ते 20 प्रेफरन्स मध्ये सध्या कुठेतरी तुमची होऊ शकते. म्हणून तुम्ही प्रेफरन्स देताना अशा पद्धतीने बघा तुम्हाला प्रेफरन्स हे सध्या द्यावे लागणार, जेणेकरून तुमची निवडीची संधी जास्तीत जास्त इथं वाढू शकते. तर ही एक महत्वाची माहिती होती. जवळपास 22,756 उमेदवारांची, ज्यांना 120 पासून ते 160 मार्क आहे. तर महत्वाचं बघा या ठिकाणी अनालिसिस व्हिडिओ होता. ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या रेंजमध्ये तुमचे एवढे कॉम्पिटिशन इथं सध्या लक्षात येईल. तर कमेंट करत असताना तुमचे मार्क, तुमचा विषय, तुमचा गट, तुमचा प्रवर्ग तो देखील कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रेफरन्स देताना काही अडचण येणार नाही आणि कमेंट करून तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा ह्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून कमेंट अवश्य करा. महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक शेअर करा, जेणेकरून इतर उमेदवारांना देखील फायदा होईल. तर अशा प्रकारच्या पुढच्या माहितीमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.